खूपच उशीर झाला पोरीला. सासूबाई, काय झालं का? आले आले. अरे अगं काय झालं? काय झालं? दे माझ्याकडे कळशी दे. काय झालं? बोल ना, काय झालं? नदीवरून पाणी आणावं लागलं. नदीवरून पाणी आणावं लागलं म्हणजे तू नदीवर गेली होतीस? अगं पण का? आपल्या शेजारची ब्राह्मणाची विहीर आटली. माझ्यासाठी ब्राह्मण बायकांनी मला पाणी भरून दिलं नाही. अगं पण का? मुंबईत ब्राह्मणने सोडून ते बाहेर झाले म्हणतात. खरं आहे ते पोरी. तुझे काका सांगत होते, परवा वर्तमानपत्रात आलं होतं म्हणे तसं. पण त्याच्याशी तुझा काय संबंध? म्हणाल्या नवऱ्याची जात ती बायकोची. आमची विहीर विटा नका. कोण म्हणाले त्या म्हाळकाय? तुला विहीर बंद करणारा त्या कोण? रडू नकोस बरं तू. मी आत्ता जाऊन त्यांना विचारते. नका जाऊ सासूबाई, नका जाऊ. पाया पडते मी तुमच्या. अगं पण का? काय समजतात ग त्या स्वतःला? आईसारखी माया करता तुम्ही माझ्यावर. माझ्यामुळे त्यांनी तुमचा अपमान केला तर मी जीव देईन. अगं पण तू हा अन्याय का म्हणून सहन करायचं ग पोरी? गावात राहून गावाशिवाय का करायचं? गावाशिवाय नाही करायचं. पण त्याच्या करणेपायी तुझे होणारे हाल मात्र मी उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं ग पोरी. असं काय सासूबाई? बसा बघू. डोळ्यात पाणी आणण्यासारखं काही घडलं का? तर पाय पोळले, डोळ्यात पाणी आलं. अरे ओठावर हसू कसं आणतेस का? कुठल्या मुशीत घडवलं का तुला परमेश्वराने? कुठल्या मुशीत? प्रेमाच्या. हरिओम हरिओम. नमस्कार शास्त्री बुवा. हरिओम हरिओम. आम्ही आपल्याला नमस्कार केला शास्त्री बुवा. तुम्ही म्हणे बापूरावांना बाणगंगेवर अरेतुरे केलं, पण आपल्या आज्ञेच्या विरुद्ध त्यांनी आमच्या अभिवृत्तीची रखवारी तुमच्याकडे कधीपासून दिली? बाप जाद्याचा पैका आणि मर्दानकीची रख याशिवाय काय तुमच्याकडे दुसरं? पण अरे त्यांनी जातीत्वाशी शत्रुत्व केलं, पण ते शत्रुत्व सिंह गर्जनेने करतात आणि सिंहाशी शत्रुत्व फक्त सिंहानेच करावं, तुमच्यासारख्या गिटाराने नाही. पण शास्त्री बुवा, आपण घातलेली बंदी मोडायला ते निघाले. बस. अरे आम्ही ज्यावेळी त्यांच्यावर संपूर्ण बहिष्कार टाकला तेव्हा सुद्धा कधी त्यांना अरे तुरे केलं नाही. आणि तुम्ही बाणगंगेवर मास्तरड्या म्हणून त्यांची संभावना केली. माफ करा शास्त्री बुवा, आमचं चुकलं. हरी हो. अरे
तेही ब्राह्मण, आम्ही सुद्धा ब्राह्मण. हे आमचं दोघांचं दुर्दैव आहे. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं कर्तव्य करतो. तसं तुमचं नाही. तुम्ही क्षत्रिय. मनाचं औदार्य ही तुमची परंपराच नाही, तर तुमचं भूषण आहे. तुमचं सामर्थ्य सुद्धा आहे. हरि ओम. सरस्वती. कोण? काका? हो, मी काका दीक्षित, तुझ्या नवऱ्याचा मित्र. ठेव ठेव. आणि म्हणूनच तुझ्या सासऱ्याचा शत्रू. तुझी सासू भेटली होती देवळात. तिने सांगितलं तुझं कष्टांचं रामायण. देव आहे का हो जगात? कुणी पाहिलंय जग, पण असावा. एरवी तुझी ही सत्वपरीक्षा कोण पाहत आहे? कसली आली सत्व परीक्षा? का 2 कोस अनवाणी पायाने पाण्यासाठी फिरतेस? ही सत्वपरीक्षा नाही. घरात बसायचा कंटाळा येतो, त्या निमित्तानं पाय तरी मोकळे होतो. पाय मोकळे करायला असं सांगून माझ्यासमोर मन मोकळं करायचं टाळतेस होय? तसं नाही काका. तसं नाही मग कसं आहे? अगं तुझा नवरा ब्राह्मण्य सोडून महार झाला म्हणजे तू काही महार झाली नाहीस. मग त्या कारणासाठी ब्राह्मण बायका तुला ब्राह्मणांची विहीर कशी काय बंद करू शकतात? काका, या विषयावर नाही बोललं तर नाही का चालणार? ठीक आहे. बाकी कशी आहेस? पाहते झऱ्यासारखी. अजून आटले नाही. आणि आटून तरी कसं चालेल? त्यांच्या आठवणींच्या गवळणी रोज येतात पाण्याला. मग झऱ्याला आटून तरी कसं चालेल? आता काठावर हिरवळ नाही फुलली तर नाही फुलली. पण तुझ्या आठवणींच्या गवळणींना आज परत पाठव, कारण या गवळणींचा मालकच येणार आहे तुला भेटायला संध्याकाळी. खरंच? अगं तुझ्या सासूला तसं मी सांगितलं. आता तू भेटलीस म्हणून तुलाही सांगितलं. कधी येणार आहेत? आज दुपार टळल्यावर सांजेला. तेव्हा सांजवा तयार असू दे त्याला ओवाळायला. चला काहीतरीच. मी निघते बघू. खरं म्हणजे ही कळशी घेऊन मी चालू असतो तुला घरापर्यंत पोहोचवायला. पण आज धर्मशाळेमध्ये ग्रामस्थांची सभा आहे, मला जायला हवं. देवळाचा विश्वस्त आहे ना मी. अगं सरे, जरा प्यायला पाणी घेऊन ये. पाहिलं का आज प्राजक्त कसा भरून आलाय तो. हो ना, आज ओ कसे हरकून गेले बघा. आज 6 वर्षाने येतोय माझा बापू. गेली 6 वर्ष रोज पहाटे शंकरावर धार वाहते माझी पोर. हा शंकर पावडा वाटतो. अहो आपण चलायचं ना प्रवचनाला. प्रवचन?
तुमच्या बाई काहीच कसं लक्षात राहत नाही हो. हा हा हा